आणि 4 प्रभागामध्ये तुम्ही लढताना एकत्र लढता ना, तशी येताना पण एकाच गाडीमध्ये 4 जण आले पाहिजेत. आमच्या स्वतःच्या पैशाने डिझेल टाकतो आम्ही, पण इथला अधिकारी कुठलाही स्वतःच्या पैशाने डिझेल टाकत नाही. आणि ते जनतेला आव्हान करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांनी पण त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. पंतप्रधानांनी केलेल्या विविध जे आहेत ते अनेक प्रतिक्रिया उमटताना पुणे महानगरपालिका गेट समोर जे आहे ते शिवसेना वसंत मोरे यांच्याकडून थेट घोड्यावर बसून आंदोलन करण्यात येत आहे. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. आज थेट घोड्यावर आले, नेमकं काय कारण आहे? माननीय आयुक्त, माननीय पंतप्रधानांनी जे काही जनतेला आव्हान केलंय, म्हणजे आव्हान करत असताना फक्त जनतेलाच नाही झालं पाहिजे, तर ते प्रशासनाला पण झालं पाहिजे. या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 126 नगरसेवक आहेत. प्रभाग रचनेमध्ये निवडणुका लढत असताना नगरसेवक 4-4चा प्रभाग करून निवडणुका लढतात आणि इथे येताना प्रत्येक जण एक सेपरेट गाडी घेऊन येतो. आता आयुक्तांच्या पंतप्रधानांच्या मागणीला त्यांनी मान्यता दिली पाहिजे. आणि 4 प्रभागामध्ये तुम्ही लढताना एकत्र लढता ना, तशी येताना पण एकाच गाडीमध्ये 4 जण आले पाहिजेत. आयुक्तांना सुद्धा आमची तेच मागणी आहे की प्रत्येक खातेप्रमुखाला कंपल्शन करा, सर्क्युलर काढा की प्रत्येक खातेप्रमुखांच्या 10 सीटर गाड्या आहेत, 7 सीटर गाड्या आहेत, जाताना एकच अधिकारी जातो. त्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी जाताना खातेप्रमुखांनी त्यांच्या खात्यातल्या लोकांना जे त्यांच्या भागात राहायला असतील त्यांनी गाडी शेअरिंग केली पाहिजे ना. आता कारण हे शेअरिंग फक्त पब्लिकला नाही चालणार, जिथं कारण आम्ही पब्लिक आहे ना, ज्यावेळेस रस्त्यावरती आमची गाडी काढतो ना, तर आमच्याकडे आमच्या स्वतःच्या पैशाने डिझेल टाकतो आम्ही, पण इथला अधिकारी कुठलाही स्वतःच्या पैशाने डिझेल टाकत नाही. तो महानगरपालिकेच्या व्हेकल डेपोमध्ये त्यांना डिझेल पडतं आणि ते सगळं महानगरपालिकेवरती अधिभार येतोय. त्यामुळे यांच्या गाड्या पण झाल्या पाहिजेत पहिले. म्हणजे पंतप्रधानांच्या आव्हानांशी सहमत आहात का? आता त्यांनी आता केलंय आव्हान, म्हणलं यांना अंमलबजावणी पहिली यांच्यापासून केली पाहिजे ना. पंतप्रधानांनी आव्हान केलंय, पण ते जनतेला केलंय आणि ते जनतेला आव्हान करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या पक्षाचे इथले जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी पण त्याची अंमलबजावणी केली पाहिजे ना. त्याकरता आम्ही आज इथं आलो. जर तुमची ही मागणी पूर्ण नाही झाली, लोकप्रतिनिधींनी किंवा अधिकाऱ्यांनी जर तुमचं हे अंमलात नाही आणलं, तर तुम्ही काय पुढची भूमिका घेणार? सिंगल अधिकारी जर या महानगरपालिकेमधनं गाडीत फिरताना दिसला तर इथून पुढे शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्या गाड्या अडवणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही त्यांच्या गाड्या महानगरपालिकेच्या गेटवरती अडवणार आणि त्यांना विचारणार की तुम्ही इंधन बचत काय करताय. कारण त्यांच्या कुठे पगारला त्यांना काय कुणाला पगारात पैसे कट होत नाही ना. ही जनतेचा पैसा आहे हा, तुम्ही कंपल्शन फक्त जनतेलाच करणार का? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या नगरसेवकांना कंपल्शन झालं पाहिजे. म्हणजे सामान्यांची गळचिपी केली जाते. 100% ही सर्वसामान्यांची गळचिपी होती. निर्णय लावत असताना किंवा नियम लावत असताना हे फक्त सर्वसामान्यांना लावले जातात. तसं न करता ते पहिले प्रशासकीय लेवलला चालू झाले पाहिजेत, ही आमची मागणी. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या पुणे महानगरपालिकेच्या गेट समोर जे आहे ते थेट वाहनांवर स्वार होऊन आज वसंत मोरे आणि शिवसैनिक जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की पंतप्रधानांनी जे आवाहन दिलेली आहे ती सगळं फक्त सामान्यांची गळचिपी करण्यासाठी दिलेली आहेत. खरं तर या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपासून त्याचबरोबर लोकप्रतिनिधींपासून ही सुरुवात झाली. स्वतः चर्चा एका माणसाने एक गाडी वापरली गाडी अडवू असा इशारा देखील प्रियंका परदेशी story.com पुणे.